हाय, नमस्कार. जय भवानी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तर इथे सकाळची वेळ आहे आणि मी इथे आंघोळ वगैरे झाल्यानंतर फुलं तोडून घेत आहे. तर सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज 9 तारीख आहे आणि आज होता स्वामी प्रकट दिन. तर इथे माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी फुलं तोडून घेत आहे, कारण आता मला करायची आहे पूजा. चला तर मग आता तुम्हाला दाखवते मी मंदिर कसं सजवलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे इथे मी मंदिर सजवलेलं आहे आणि माझ्या घरी घट बसलेला आहे. तर कालच घट बसलेला आहे आणि चैत्र नवरात्रीचा हा घट आहे. तर चैत्र नवरात्रीचा घट माझ्या इथे बसलेला आहे कालच. आज दुसरा दिवस आहे घटाचा आणि आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. चला तर आता मी पटापट इथे आपली पूजा आटोपून घेते. तर सर्वात अगोदर मी इथे आता देवांच्या अंगावरची सर्व फुलं काढून घेत आहे. जे काल वाहलेले फुलं होते ते सर्व फुलं काढत आहे. आणि यावेळेस नवरात्रीमध्ये बघा, मी या ऑरेंज कलरचे ड्रेस आणलेले होते देवांसाठी. तर कसं वाटत आहे माझं मंदिर, तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सकाळी मी मुलाला फुलं आणायला पाठवलेलं होतं, परंतु तेव्हा फुलं यायचेच होते. आणि नंतर दुपारी फुलं, गजरा मला सर्व पाहिजे होता आज, कारण आज स्वामी प्रकट दिनसुद्धा होता. म्हटलं की चला स्वामींना छान हार, गजराचा हार वगैरे असं वाहू, छान पूजा करू. तर घरी कोणी नसल्यामुळे दुपारला मला फुलंसुद्धा आणून मिळाले नाही. तर जे झाडाचे पांढरे फुलं होते, जे मी तुम्हाला आता दाखवले की मी तोडलेले, तेच फुलं मी वाहलेले आहे. तर चला तर आता इथे बघा, स्वामी समर्थ महाराजांची मी अशा प्रकारे इथे खाली पूजा मांडलेली होती, कारण मी 11 दिवसाचं पारायण केलेलं होतं स्वामी प्रकट दिनानिमित्त. त्यामुळे मी अशा प्रकारे इथे खाली पूजा मांडलेली होती, कारण वरती जागा नव्हती आणि ते बाजूला जागा होती. पण आता मला माहिती होतं की घट बसणार आहे, त्यामुळे मग तिथे घटासाठी जागा ठेवलेली होती. आणि ती जागेत नुसता घटच बसू शकत होता, छोटीशीच जागा होती. तर त्यामुळे मग मी ते स्वामी समर्थ महाराजांची पूजा इथे मंदिरासमोरच मांडलेली आहे खाली, म्हणजे आणि व्यवस्थित त्यांना असं लाईट वगैरे सर्व लावून घेतलेलं आहे. तर खूप सुंदर अशी पूजा इथे मी मांडलेली आहे. आणि आता इथे मी पूजा वगैरे झाल्यानंतर करत आहे माळ जप. हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू नैना नागपूर ब्लॉग. मी नैना तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. सर्वांना जय भवानी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेतच असणार. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी ही सकाळला केलेलीच होती, पण तुम्ही त्याच्यानंतर जास्त काही शूट करू शकले नाही. थोडीशी पूजा वगैरे मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर आज आहे स्वामी प्रकट दिन. तर स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना खूप भरभरून शुभेच्छा आहे. तर मी स्वामी समर्थ महाराजांचं पारायण वगैरे सकाळीला केलेलं होतं, ते तुमच्याशी थोडंफार शेअर केलेलंच आहे. तर मी 11 दिवसाचं पारायण केलेलं होतं. तर आज माझ्या 11 दिवसाच्या पारायणाची समाप्ती प्रकट दिनाच्या दिवशीच होती. तर मध्ये मी एक दिवस म्हणजे 2दा पारायण केलं. तर 1 तारखेपासून मी सुरुवात केलेली होती. तर आज माझ्या पारायणाची सुद्धा समाप्ती झालेली आहे आणि स्वामी प्रकट दिन सुद्धा आहे. तर आज मी काहीतरी विशेष असं गोड नैवेद्य स्वामींसाठी बनवणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बनवून नक्कीच राहा. आणि तर आता इथे मी मारत आहे सायंकाळचा झाडू आणि वेळच झालेला आहे थोडासा, कारण कसा बाहेर पाऊस येत होता, त्यामुळे लाईट गेलेली होती. तर मी लाईटची वेट करत होती. आणि इथे बघा, सोफ्याचे कवर वगैरे मुलांनी सर्व अस्तव्यस्त करून टाकले होते, तर ते सुद्धा मी व्यवस्थित करत होती. आणि तुम्हाला दिसलंच असेल बघा, किती वारा सुटलेला आहे बाहेर. इतका वादळ वारा सुटलेला आहे की इथे घरातले सोफ्याचे कवर वगैरे सुद्धा उडत आहे. आणि इथे विकाने बघा देवाजवळचा प्रसाद खाल्लेला आहे आणि ती वाटी घेऊन नुसती इकडे तिकडे फिरत आहे. रोजच ती प्रसाद ठेवला की रोजच प्रसाद देवाजवळचा गायब असतो. आता तर ती घरी नव्हती, त्यामुळे एवढा वेळ राहिला तरी, नाहीतर लवकरच गायब होऊन जातो प्रसाद. चला तर मग, लहानच आहे मुलं, आता काय करणार आहेत लहान आहे मुलं, ते खाणारच आहेत आणि तो प्रसादच आहे शेवटी. आणि इथे बघा, मी ती मध्ये मध्ये करत होती, मला झाडूसुद्धा मारू देत नव्हती, त्यामुळे इथे मी तिला TV लावून दिलेली आहे. चला तर आता मी इथे झाडू मारून घेते सर्वात अगोदर. आणि माझे थोडे भांडे राहिलेले आहे, म्हणजे थोडे दुपारच्या जेवणाचेच भांडे आहे, कारण कसं पाणीसुद्धा नव्हतं घरी, पाणी संपलेलं होतं आणि आज नळाचा दिवस होता. तर नळ भरपूर उशिरा आलेले होते, तर पाणी वगैरे भरलं. त्याच्यानंतर मी रेस्ट केलं. तर आता थोडेफार भांडे राहिलेले होते, जे आम्ही जेवलेलो होतो दुपारी, मुलं आता जेवलेले होते सायंकाळला वगैरे, तर त्याचे इथे आता मी भांडे वॉश करून घेते. त्यानंतर मग आता रात्रीच्या दिवाबत्तीची सुद्धा वेळ झालेलीच आहे. तर भांडे वगैरे घासल्यानंतर मी अगोदर फ्रेश होते आणि त्यानंतर दिवाबत्ती करते, आरती सर्व करते.
आणि भरपूर अशी थकलेली होती मी. तर बघा इथे आता काही घाईने भांडे वगैरे सगळं घासून झाल्यानंतर बघा गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन होता, फक्त भांडीच थोडे घासायचे होते आणि संपूर्ण घर असं क्लीनच ठेवत असते मी. पण मुलं लहान आहेत आणि कसं मुलं घरी आहेत, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या तशी पारची स्कूल चालू आहे, परंतु तो लवकरच येऊन जातो स्कूलमधून. दिवसभर नुसता घरात मुलं पसारा करून ठेवत असतात, त्याच्यातच वेळ जातो सर्व पसारा आवरण्यातच माझा. तर आता इथे मी बघा किती उभ्यानेच पाणी पिली, कारण मला घाई होती, वेळ होत होता भरपूर, मला आरती वगैरे पण करायची होती. आणि मी सोबतच इथे कुकर लावून घेत आहे वरण भाताचं वगैरे. म्हणजेच त्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता, त्यामुळे मला पुरणपोळी करायची होती. तर त्यासाठी मी कुकरमध्ये पुरणाची डाळ आणि वरणसुद्धा करायचं होतं, तर ते कुकर लावून घेतलेलं आहे. आणि त्याचसोबत इकडे भात वगैरे लावून देते, म्हणजे जोपर्यंत माझी तिकडे पूजा आरती होईल तोपर्यंत इकडे म्हणजे डाळ वगैरे सर्व शिजून रेडी राहील. तर मग मला फक्त भाजी आणि चपात्याच करायच्या राहील. चला तर आता मी पटापट करून घेते. आणि इथे मी कुकरमध्ये टाकलेला आहे निंबू. तर मी दरवेळेस जेव्हा पण कुकर लावते तेव्हा कुकरमध्ये निंबू किंवा चिंच असं आंबट काहीतरी तुकडा टाकतच असते, कारण कसं कुकर क्लीन होतो, नाहीतर मग ते चिकटलेलं कुकरचं काळं वगैरे झालेलं निघत नाही. तर नेहमी मग माझा कुकरचा क्लीन स्वच्छ आणि नीट क्लीन दिसतो. तसं आपण थोडंसं घासून घेतलं की नंतर क्लीन होऊन जातो छान स्वच्छ, जास्त असं घासायची गरज पडत नाही. तर बघा इथे कुकर वगैरे लावल्यानंतर मी एकदा सायंकाळीसुद्धा माळजप करते पुन्हा. तर माळजप झाल्यानंतर इथे आता मी आरती करत आहे. आणि आता पार्ससुद्धा आलेला होता ट्युशनमधून, तर तो सुद्धा माझ्यासोबत आरती करत आहे. तर अशा प्रकारे आज माझं मंदिर दिसत आहे. थोडं फुलांची कमी वाटत आहे, आणखीन मला फुलं वगैरे मिळाली असती तर आणखीन छान सजून म्हणजे छान दिसलं असतं. कसं आहे मंदिरांमध्ये फुलं असले की अगदी असं प्रसन्न प्रफुल्लित वाटतं, कारण देवाला बघा फुलं, धूप, दीप एवढ्याच गोष्टी असल्या की आणखीन खुलून असं खूप सुंदर असं रूप निखरून येतं देवांचं. तर इथे आरती वगैरे झाल्यानंतर आता बघा कुकरसुद्धा झालेला आहे, सोबत दोन्ही कामं झालेली आहे माझी. आणि मी पुरणाची डाळसुद्धा इथे वाटून घेतलेली आहे, ते काही तेवढं मी शूट करत बसलेली नाही. आणि आता पटकन पुरणाची डाळसुद्धा मी करून घेते. तर यामध्ये साखर, तूप आणि जायफळ वगैरे टाकलेलं आहे. आणि आता ते पुरण थोडंसं होऊ देते साखर मेल्ट होतपर्यंत. आणि तोपर्यंत सोबतच मी इकडे आणखीन काहीतरी गॅसवरती करत होते. सोबतच इकडे भातसुद्धा होत होता आणि भात वगैरे सर्व पुरण झालेलं आहे माझं. तर मी थंड होण्यासाठी पुरण ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत इथे आता मी करत आहे भाजीची तयारी. आणि माझ्या बघा शकता तुम्हाला दिसतच असेल, तर इथे पोळ्यासुद्धा झालेल्या आहे आणि पोळ्यांची टोपलीसुद्धा दिसत नव्हती, तर त्यामुळे मी इथे पोळ्या बघा अशाच ठेवलेल्या आहे. तर इथे कांदा टमाटर सर्व कट करून घेत आहे. आणि त्यानंतर आता माझी फक्त भाजी फ्राय करायची राहिली. आणि पुरणाच्या पोळ्या राहिलेल्या आहे व्हायच्या, कारण मी म्हटलं की कसं गरम गरम कराव्यात म्हणून पोळ्या ठेवलेल्या आहेत. कणिक आहेच भिजवून पोळ्यांची, तर त्यात ती ठेवलेली आहे. फक्त आता कसं पोळ्याच करायच्या आहेत पुरणाच्या, आणि भाजी फ्राय करून घेते अगोदर. तर आज मी करणार आहे झुणका भाजी, बेसनचा झुणका बनवणार आहे, म्हणजेच मोकळं बेसन बनवणार आहे. तर इथे असलेलंच आहे, तर मी म्हटलं चला थोडे पापड पण तळून घेऊया. तर इथे बघा मी उडदा मुंगाचे पापड घरी बनवलेले आहेत, ते सुद्धा तळून घेतलेले. आणि त्यानंतर तिथे पॅकेटचे नाचणीचे पापड आणलेले होते मी मॉलमधनं, तर ते थोडे तळून घेतले. आणि त्यानंतर तर बघा तर इथे तेल गरमच होतं आणि साहित्यसुद्धा भाजीचं सर्व कट करून होतं, कांदा टमाटर वगैरे. तर ते आता मी तेलात टाकलेलं आहे आणि तेल जास्तच गरम झालेलं होतं, त्यामुळे मी थोडा वेळ गॅस बंद केलेली होती. तर इथे मी कांदा आणि मिरची टाकलेले आहे. आणि मी झुणक्यासाठी आंबा पण होता घरी, कच्चा हिरवा आंबा, तर तो सुद्धा टाकणार आहे मी यामध्ये. तर आता इथे कांदा मिरची थोडे होऊ देते आणि त्यानंतर आंबासुद्धा टाकलेला आहे यामध्ये. तर इथे कांदा आंबा आणि मिरची व्यवस्थित शिजल्यानंतर मी इथे टाकलेला आहे टमाटर. आणि यामध्ये आता मी मीठसुद्धा टाकणार आहे आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ देणार आहे, कारण टमाटर व्यवस्थित शिजून जाईल.
तर टमाटर व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये मी इथे तिखट आणि हळद टाकलेलं आहे आपल्या चवीप्रमाणे. जसं आपल्याला तिखट लागते त्याप्रमाणे मी इथे तिखट टाकलेलं आहे. तसं आपण मिरचीसुद्धा टाकलेलंच आहे. आणि कारण ती क्लिप थोडीशी मिस झालेली आहे माझ्याच्याने, मोबाईल चालूच नव्हता तेव्हा त्यामुळे. आणि त्यानंतर इथे मी 3 वाट्या बेसन पीठ टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं त्या मिश्रणात पूर्ण मिक्स करून व्यवस्थित भाजल्यासारखं करून घेत आहे मी. आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये पाण्याचा शिडकावा करायचा आहे. थोडा जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडं असं पाणी घालायचं आहे जेणेकरून. तर बघा, तर इथे बेसन पिठामध्ये आता मी थोडासा पाण्याचा शिडकाव केलेला आहे आणि ती क्लिपसुद्धा थोडी मिस झालेली आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला तर दिसतच असेल, समोर बघू शकता तुम्ही. तर बघा, असं पाणी कुठेही तुम्हाला असं दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालून. आणि व्यवस्थित असं एकदम मंद आचेवरती ते शिजू द्यायचं आहे. आणि तुम्हाला जरी ते आता दिसायला असं चिकट वाटत असेल, परंतु ते शिजल्यानंतर छान मोकळं आणि सुटसुटीत होते. चला, तर आता इथे पुरणसुद्धा माझं थंड झालेलं आहे आणि आता इथे करत आहे मी पुरणपोळ्या. तर आता झालं, आता माझ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या की मी नैवेद्य करणार आहे. तर व्हिडिओच्या टायटलमध्ये किंवा व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की मी टाकलेलं हे म्हणजेच टायटलवरती तुम्हाला दिसत आहे की अनर्थ टळला, असं तुम्हाला दिसलेलं आहे. तर कशाचा अनर्थ झाला, तर तुम्ही म्हणाल की तो व्हिडिओ संपायला आला आणि हिचा अनर्थ का टळला, हे काय लपवत आहे असं आमच्यापासून. तर असं काहीही नाही झालं आहे मोठं, परंतु काय मोठा अनर्थ होता सुद्धा टळलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला समोर दिसेलच. तर मी इथे पुरणपोळ्या बनवत होते आणि कसं घाई गडबड होती, नैवेद्याची वेळ पण झालेली होती. म्हणजेच मला नैवेद्य करायचा होता. घाईघाईमध्ये मी म्हटलं की चला आता माझं पटकन आटपून जाईल आणि 2 पुरणपोळ्या करते आणि पटापट नैवेद्य दाखवते. तर या घाईने माझा इकडे हात तिकडे हात चालू होता. तर असं करता करता बघा, इथे जसं मी पुरणपोळीला पलटवायला गेले तसंच पूर्ण जे तूप मी घातलेलं होतं पुरणपोळीवरती, ते पूर्ण तूप माझ्या पोटावरती उडलं. आणि मी साडी घातलेली असल्यामुळे ते तूप पटकन असं माझ्या पोटावरती पटकन उडालं आणि इकडे माझी पोळीसुद्धा जळाली, कारण माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच गेलं. आणि नंतर मी पोळीलासुद्धा पलटवलं, पण माझं लक्ष सगळं त्यातच गेलेलं होतं सर्व, कारण खूप असं भाजत होतं आणि खूप अंगार होत होती. तर कशीबशी मी बघा इथे 2 पोळ्या कशाबशा केल्या नंतर, कारण मला खूपच त्रास होत होता ते जळल्यामुळे. म्हणजे त्याचे थेंब उडालेले होते पूर्ण तुपाचे. तर ते बरं झालं की लवकरच मी त्याला बर्फ लावला, तरीसुद्धा खूप असं मला अंगार होत होती. तर अशा प्रकारे अनर्थ टळला. बरं झालं की जास्त असं काही नाही उडलं, थोडक्यात झालं. तर अशा प्रकारे आता इथे माझं नैवेद्य दाखवून सुद्धा झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, वरण, पापड, भात आणि पोळ्या, पापड आणि झुणका, अशा प्रकारे नैवेद्याची थाळी स्वामींसाठी मी रेडी केलेली आहे आज. तर कशी वाटली तुम्हाला आज नैवेद्याची थाळी. आणि इकडे आहे पुरणपोळी. तर बघा, थोडी मोडकी तोडकी पोळी झालेली आहे. तशीसुद्धा मला अशा पुरणपोळ्या व्यवस्थित अशा नाही करता येत, पण ते कसं माझ्या याच्या पोटावरती तूप उडाल्यामुळे आणखीनच थोडंसं विचित्र झालेलं आहे. आणि घाई गडबडीमध्ये असं काही थोडंफार चालूच असते. चला, तर तेवढं काही नाही, परंतु थोडक्यात सर्व व्यवस्थित झालं. तर चला, तर आता या व्हिडिओचा इथेच एंड. भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ. तर मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. बाय. गुड नाईट.